श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आचार्य चाणक्य सांगतात की वाईट काळ अचानक येत नाही, तर जीवन आधीच अनेक संकेत देत असते. जे हे संकेत समजून घेतात ते संकटातून वाचू शकतात. चाणक्य नीतीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीवर किंवा त्यांच्या कुटुंबावर वाईट काळ येणार असतो, तेव्हा निसर्ग आणि सभोवतालचे वातावरण असे संकेत देऊ लागतात ज्याकडे दुर्लक्ष करणे विनाशकारी ठरू शकते. चाणक्यांचा विश्वास होता की जे हे संकेत वेळेवर ओळखतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात ते येऊ घातलेल्या संकटांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी करू शकतात. जर तुम्हाला तुमच्या घरात हे 3 विशिष्ट संकेत दिसले तर समजून घ्या की तुम्हाला ताबडतोब सतर्क राहण्याची गरज आहे. 1. नकारात्मक लोकांची संख्या. चाणक्य नीतीनुसार जर तुमच्या आयुष्यात नकारात्मक, मत्सर करणाऱ्या किंवा निंदा करणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली तर हे आगामी संघर्षाचे लक्षण आहे. ही परिस्थिती दर्शवते की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर असमाधानी आहे किंवा तुम्हाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. 2. कष्टाचे फळ. चाणक्य नीतीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळत नाही किंवा जेव्हा त्यांना वारंवार अपयश येते, तेव्हा हे लक्षण आहे की काळ तुमच्या बाजूने नाही. अशा वेळी मोठे निर्णय घेणे टाळा. स्वतःला पुन्हा तयार करा आणि परिस्थिती काळजीपूर्वक समजून घ्या. 3. चुकीच्या लोकांशी वारंवार भेट. चाणक्यानुसार जर तुम्हाला अचानक असे लोक भेटले जे तुमची दिशाभूल करतात, तुम्हाला मोहात पाडतात किंवा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात, तर हे एक वाईट लक्षण आहे. हे लोक तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकतात, म्हणून ताबडतोब त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. 4. कुटुंबातील अनावश्यक संघर्ष आणि तणावात वाढ. चाणक्य नीतीनुसार ज्या घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण असते तिथेच सुख आणि समृद्धी नांदते. तथापि जर तुमचे घर अचानक अगदी लहान सहान गोष्टींवरून होणाऱ्या सततच्या भांडणांचे, वादांचे आणि संघर्षांचे केंद्र बनले असेल, कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेम आणि आदर कमी होऊ लागला, तर हे येणाऱ्या वाईट काळाचे दुसरे सर्वात मोठे लक्षण आहे. चाणक्याच्या मते कौटुंबिक संघर्षामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होतो, ज्यामुळे केवळ मानसिक शांतीचा भंग होत नाही तर आर्थिक नुकसानही होते आणि प्रगतीला अडथळा येतो. शांतता नसलेले घर प्रगतीसाठी नेहमीच बंद असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.